नमस्कार मित्रांनो. आज आपण प्राजक्ताच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड आहे का? जर तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात. कसं? चला जाणून घेऊया. प्राजक्ताच्या झाडाला सांस्कृतिक भाषेत पारिजातकाचे झाड असे म्हणतात. हे झाड श्रीकृष्णाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले. याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. प्राजक्ताचे झाड जास्त प्रमाणात हिमालयामध्ये आढळते. तसाच तो इतर ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवलेला आपणाला पाहायला मिळतो. हा पारिजातक प्राजक्त म्हणून ओळखला जातो. प्राजक्ताचे झाड हे एक औषधी झाड आहे. या फुलांना शेफालिका, लाल कुंकुम, हरशृंगार, खरपत्रक अशी अनेक नावे आहेत. ज्यांच्या घराच्या अवतीभोवती प्राजक्ताचे झाड असतं त्यांच्या घरात सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. प्राजक्ताच्या फुलांच्या सुगंधाने तुमच्या जीवनातील ताणतणाव काढून जीवन आनंदाने भरते. त्याच्या फुलाच्या सुगंधाने घरातील वातावरण आनंदमय होते आणि घरामध्ये शांतता, समृद्धी नांदते. प्राजक्ताच्या झाडाखालची जी फुले पडलेली असतात ती फुले लक्ष्मीपूजना दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केली जातात. कारण माता लक्ष्मीला प्राजक्ताचे फूल अत्यंत प्रिय आहे आणि ते शुभ मानले जाते. जिथे प्राजक्ताच्या फुलाचा सडा पडतो तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. प्राजक्ताच्या झाडाची पाने खाल्ल्याने संधिवाताचा त्रास कमी होतो. अनेक प्रकारचे आजार कमी होतात. म्हणून या झाडाला औषधी झाड असे म्हटले जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.